तर आज आपण आकलन या पाठावरील स्वाध्याय 1.3 हा पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्न मी आता स्पष्टीकरण देणार आहे, तर तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक आपापल्या पुस्तकामध्ये पहा। चला, तर प्रश्न पहिला काय म्हणत आहे, आपल्याला एक अक्षरमाला दिलेली आहे की दिलेल्या अक्षरमालेत एफ या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर, एफ या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? 11वं स्थान बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। मग कोणते अक्षर आहे? तर क्यू आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे। त्याच्यानंतर दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या, बघा आता काय म्हणते, दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराचं, उजवीकडून 8वं अक्षर बघायचं। सर्वांनी बघा, 1 2 3 4 5 6 7 8 उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास, डावीकडून 10वे अक्षर, आता बघा डावीकडून 10वे अक्षर मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अक्षर मोजल्यास किती वेळ येईल म्हणले? हे किती वेळ येईल? दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास किती वेळ येईल? आता सुरुवातीपासून हे अक्षर मोजायचं, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8वे येईल हे अक्षर, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे। आता प्रश्न क्रमांक 3 काय म्हणते, एच आणि पी या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज। एच आणि पी बघा, एच आणि नंतर पी कुठं आहे? इथं आहे। मग एच कितव्या स्थानावर आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 लक्षात ठेवा, म्हणजे 8 आणि नंतर 9 10 11 12 13 14 15 16 पीच म्हणलेलं आहे ना आपल्याला, हा, तर हे 16 आहे, 16व्या स्थानावर आहे, बरोबर आहे। हे 8व्या स्थानावर आणि हे 16व्या स्थानावर। तर क्रमांकाची पी या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो म्हणले? यांची जर बेरीज आपण केली, 16 आणि 8 ची बेरीज केली तर किती येते? 24। मग आता 24व्या स्थानावर कोणता अक्षर आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 कोणतं अक्षर आलं मग 24 वर? यक्स अक्षर आलं, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर हे बरोबर आहे। दिलेल्या अक्षरमालेत एफ हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर आहे? आता एफ हे अक्षर, एफ कुठं आहे आधी बघा, या ठिकाणी आहे। आता उजवीकडून हे कितवं आहे बघायचं, आपल्याला उजवीकडे जायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20वा अक्षर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3। आणि एवढं मी असं 1 2 3 मोजायले तुमच्या कळण्यासाठी मोजायले, पण तुम्ही तिथं परीक्षेमध्ये एवढा वेळ नाही घालवायचा। एका अक्षरमालेमध्ये किती आहेत अक्षर? 5 आहेत, 5 1 5 5 2 10 5 1 15 5 4 20, कारण शेवटी आहे म्हणून 20वा आहे, असं करायचं। त्याच्यानंतर 5वा प्रश्न काय म्हणतोय की दिलेल्या अक्षरमालेत एच आणि ओ अक्षरांच्या दरम्यान, एच आणि ओ कुठं आहे बघा, एच आणि ओ यांच्यामध्ये, यांच्या दरम्यान म्हणले, एच आणि ओ च्या दरम्यान, अक्षरांदरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे, आता बघा जेवढी अक्षरे आहेत म्हणजे किती अक्षरे आहेत एच आणि पीच्या ओच्या दरम्यान, एच ला धरायचं नाही आणि ओ ला धरायचं नाही, यांच्या दरम्यान म्हटलेलं आहे। हे एक थोडस परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं, नाहीतर तुम्ही काय करता, एच पासून धरता, एच आणि ओ यांच्या दरम्यान म्हणजे एच ला सोडून द्या, 1 2 3 4 5 6 अक्षर आहेत। त्यांनी काय सांगितलं, त्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे, 6च्या दुप्पट किती? 12। पुढील पैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत? 12 पुढील पैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत म्हटलेलं आहे। जे आणि व्ही मध्ये 12 आहेत का बघा, जे कुठं आहे? इथं आहे जे, आणि व्ही कुठं आहे? मग याच्यात 12 आहेत का बघा। आता जेला धरू नका, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहेत, 12 नाही आहेत, म्हणून सोडून द्या। त्याच्यानंतर ए आणि आय कुठं आहे बघा, ए इथं आहे आणि आय इथं, ह्याच्यात नसतील कारण खूप कमी अक्षर आहेत, हे 12 नसतीलच। डी आणि क्यू बघा, डी आणि क्यू कुठे आहे बघा। आता डी च्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11, 12 आले का? म्हणून डी आणि क्यूच्या दरम्यान 12 अक्षरे आहेत. दिलेल्या अक्षरमालेतील एफ पासून पी पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? आता अक्षरमाला काय आहे आपली? ही आहे. तर आपल्याला काय सांगितले? एफ पासून पी पर्यंतचे अक्षर आपल्याला उलट क्रमाने लावायचे, बाकी जसेच्या तसे ठेवायचे आहेत. म्हणून आपण काय केलं? वहीवर आपली अक्षरमाला ही उलट क्रमाने लिहून घेतलेली आहे. बघा, म्हणजे ABCD E हे पूर्ण लिहिलं आपण आणि एफ पर्यंतचे अक्षर पूर्ण उलट्या क्रमाने आपण लिहिलेले आहेत. मग ती आपली अक्षरमाला याच्यामधली ही आणि ही वेगळी आलेली आहे. बरोबर आहे? तर आता तयार झालेली जी अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येते म्हटलेलं आहे त्यांनी. मग मध्यभागी बघा, अक्षरमालेमध्ये किती अक्षर आहेत? 5 1 5 5 10 5 3 15 5 20 5 5 25 आहेत. मग मध्यभागीचं अक्षर कोणतं येणार 25 मध्ये? 12 सोडा इकडून. 5 5 10 11 12 हे सोडले इकडचे एवढे आणि इकडून 12 सोडले तर मध्ये काय आलेलं आहे? आय. आय हे पर्यायामध्ये आहे का पहा. म्हणून पर्याय क्रमांक 1. दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? आता मध्यभागी असलेलं अक्षर बघा अक्षरमालेमध्ये ही अक्षरमालिका बघा, इथं 5 1 5 5 10 5 15 5 20 5 5 25 12 सोडा, हे 5 सोडले, हे 5 सोडले, 10 झाले 11 12 म्हणजे कोणतं आलेलं आहे? 12. हे एल पर्यंत सोडलं, इकडून हे सोडले म्हणजे मदत अक्षर कोणतं आलेलं आहे? यम हे अक्षर आलेलं आहे. मग उत्तरामध्ये कोणतं यम आहे बघा इथं. दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे म्हणले? हा, मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे. आता मध्यभागी कोणतं अक्षर होतं आपण बघितलं तर यम होतं. मग यमच्या डावीकडे 10वं स्थान बघा. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आहे. सी बघितलं ना? हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सी. उत्तरामध्ये सी कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. चला, त्याच्यानंतर प्रश्न 8वा काय म्हटलेला आहे की दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 11वे आणि डावीकडून 20वे. आता उजवीकडून 11वा बघा, हे 5 आणि हे 5 10 आणि हे 11वा म्हणजे हे ओ येणार आणि डावीकडून कितवा म्हटलेलं आहे? 20वा अक्षर म्हणजे 5 1 5 5 10 5 3 15 5 24 म्हणजे हे टी येणार. या ठिकाणी ओ आणि टी आलेला आहे. टीओ. टीओ हा इंग्रजी शब्द आपला तयार झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. अक्षरमालेतील गट 2 व 4 यांची अदला बदल केल्यावर. आता गट 2 कोणता आहे? हा. आणि चौथा हा आहे. गट 2 आणि गट 4 ची अदला बदल जर केली आपण, आता आपण करून घेऊया. मला काय तयार व्हायला लागली बघा. या पद्धतीने आपली अक्षरमाला तयार झाली आहे. कारण कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून शर्ट हा शब्द बनेल. आता आपल्याला शर्ट शब्द बनवायचा आहे. SHIRT. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9. यस हे 9 स्थानावर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आणि टी बघा 1 2 3 4 5 6 7 8 चौथा पर्याय आलेला आहे. समजलं हे कसं करायचं ते मग?